आमच्या देशात सेलिब्रिटीजला जसं आम्हाला फोन येतात मुंबईतून भरपूर सुरू आहे की पद्मश्री पद्म अवॉर्ड सलाकार आम्ही याबद्दल विस्तृत जानकारी संचालकांनी सहाय्यक संचालक एक असा गुलदस्ता आणलेला आहे. तर 29 तारखेला शुभा मुद्गल जी पद्मश्री शुभा मुद्गल येणार आहे आणि त्याच्यानंतर नीलाद्री येणार आहे. तर नीलाद्रीचं हां झिटार नावाचं जे कंपोजिशन केलेलं आहे ते त्याच्यासाठी आपल्याकडे म्हणजे जे खूप पॉप्युलर आणि ज्याला भरपूर सारे अवॉर्ड्स मिळालेले आहेत असं नाटक येतं आहे संगीत देवबाभळी. तर मला असं वाटतं की नागपूरकरांना हे बघायचं आहे नाटक. कुठेही त्या ती आठवण पुढे करून आपल्या नागपूरकरांनी तारीख दिली. प्रसाद कांबळी मच्छिंद्र कांबळी त्यांचं घटनाकारी प्रदर्शन दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरतर्फे 33वा डॉक्टर वसंतराव देशपांडे स्मृती समारोह होणार आहे. इथे संगीत वादन आणि नाटक अशा 3 दिवसांचा हा समारोह होणार आहे. हा समारोह 29 जुलै ते 31 जुलैपर्यंत होणार आहे. तर हा कार्यक्रम डॉक्टर वसंतराव देशपांडे सभागृहात 6:30 वाजतापासून होणार आहे. तर पहिल्या दिवशी 29 तारखेला शुभा मुद्गलांचं गायन होणार आहे आणि त्यानंतर नीलाद्री हे सितार वादन करणार आहेत. तर 30 तारखेला भद्रकाली प्रोडक्शन मुंबई यांच्यातर्फे संगीत देवबाभळी असं हे संगीत मराठी नाटक होणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच 31 तारखेला परत 2 प्रस्तुती होणार आहेत. त्यातली पहिली प्रस्तुती पद्मश्री रोणू मोजुमदार हे बासुरी वादन करणार आहेत आणि त्याच्यानंतर स्वराधीश ही पदवी शंकराचार्यांनी दिलेली आहे असे भरत बलवल्ली यांचं गायन होणार आहे. तर अशा या 3 समारोहात आपण भरपूर प्रमाणात यावे आणि हे काय म्हणतात भरपूर प्रमाणात यावे ही विनंती. आणि याची तिकीट ऑफिसमध्ये SCZCCच्या ऑफिसमध्ये 11 वाजतापासून ते 5 पर्यंत मिळत आहेत. आणि कार्यक्रमाच्या दिवसात ही वसंतराव सभागृहात याची तिकीटं मिळणार आहे. ठीक आहे.